नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांना माहिती आहे आन्सर की आलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी आन्सर की पाहिलेली असेल, काही विद्यार्थ्यांनी नाही पाहिली असेल, ते तुम्ही पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर की पाहिली आणि त्यांना मार्क्स कमी पडले, त्यानंतर कट ऑफ किती राहील आणि नॉर्मलायझेशन कोणाला होईल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता हे सुद्धा सांगेल आणि ह्या वेळेसचं कट ऑफ किती राहील ह्यावर सुद्धा आपण इथे चर्चा करूया. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे विद्यार्थ्यांनी बार्टी, आरटी, सारथी, महाज्योतीचे एक्झाम दिलेले आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना सुद्धा हा फायदा होईल. तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो की मागच्या वर्षीचं जे कट ऑफ होतं ते कशा प्रकारे होतं. तुम्ही यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की जनरल मेरिट लिस्टमध्ये 54 कट ऑफ गेलेला होता. 54 कट ऑफ गेलेला होता आणि टॉपरला 88 मार्क्स होते. त्याचबरोबर महिलांचा जो कट ऑफ होता तिथे 4 मार्क्सवर गेलेला होता आणि त्याचा हायेस्ट स्कोर 54 होता. त्याचबरोबर ऑर्फनसाठी बघू शकता तुम्ही 31 कट ऑफ होता, वंचित मेरिट लिस्टसाठी 41 आणि त्याचबरोबर वॅकंट मेरिट लिस्ट त्यांना 48 आणि मिलिटरीसाठी जे होतं ते कट ऑफ होतं ते 16 होतं. त्याचबरोबर जी पदसंख्या इथे भरलेली होती टोटल इथे 3000 जागा होते विद्यार्थी मित्रांनो. 3000 जागांपैकी तुम्ही बघू शकता यामध्ये ते 1902 पुरुषांसाठी, महिलांसाठी 576, ऑर्फनसाठी 5, वंचितसाठी 149, त्याचबरोबर सिलेक्शन अगेन्स्ट वॅकंट मेरिट लिस्टसाठी 341 आणि त्याचबरोबर मिलिटरीसाठी 27 पदे भरल्या गेलेली होती. ह्यावेळेस सुद्धा जे आहे विद्यार्थी मित्रांनो एक बार्टी आणि एक वेगळी संस्था बनली आहे TRT आहे. इथे सुद्धा जे वॅकन्सी आहे ते तुम्हाला खाली होताना दिसणार आहे. पहिले ते एकामध्येच फिल होत होतात पण आता हे वेगवेगळं झालेलं आहे, तर इथे तुम्हाला भरपूर जागा तुम्हाला असं खाली भेटतील. त्याचबरोबर आता इथे तुम्ही बघू शकता पुरुष ओपनचा जो कट ऑफ होता तो 54 मार्क्स गेलेला होता आणि टॉपरचा जो 88 गेलेला होता. त्याचबरोबर महिला ओपनचा बघू शकता किती कमी गेलेला होता, फक्त 4 मार्क्स आणि टॉपरला होते 54 मार्क्स होते इथे महिलांमध्ये. ह्या वेळेसचे जे पेपर होतं ते विद्यार्थी मित्रांनो अवघड होतं. तुम्ही बघू शकता अवघड पेपर आलेला होता. जसं आता मी एक्झाम्पल देतो, जसं पोलीस भरतीचा जो पेपर आहे तो पॅटर्नच दुसरा आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. जसं पॅटर्न विचारतात तसं होतच नाही, कारण जे कंडक्टिंग एक्झाम होतं ते IBPS आणि जे TCSचे जे पेपर असतात त्यांचे ते जसं SSCचा जो पॅटर्न असते त्याच्यातले काही क्वेश्चन आणि IBPS मधले काही क्वेश्चन तुम्हाला पोलीस भरतीला दिलेलं होतं. तर कोणती शिप अवघड होती आणि कोणती शिप सोपी होती विद्यार्थी मित्रांनो. पण हा प्रॉपर पोलीस पॅटर्न नव्हता. तुम्ही यामध्ये बघू शकता. तर यामध्ये कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला भेटू शकते पेपर हार्ड असल्यामुळे. पण तरी पण खूप जास्त कमी पण पाहायला भेटणार नाही, कारण कॉम्पिटिशन जास्त होती विद्यार्थी मित्रांनो. कॉम्पिटिशन चांगली होती आणि यामध्ये आता विद्यार्थ्यांना अभ्यास करायला भरपूरसे साधन भेटलेले आहे, तर विद्यार्थी स्कोर करतीलच. तर तुम्हाला एक एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणून मी सांगतो. एक्सपेक्टेड कट ऑफ जो तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो ज्यांना पण 50 प्लस मार्क्स आहेत, ज्यांना पण 50 प्लस मार्क्स आहेत पुरुषांपैकी त्यांचं सिलेक्शन होणार आणि महिलांपैकी ज्यांना पण 40 प्लस मार्क आहेत त्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार. त्यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा निघते, ज्यांच्या भरपूरशे कोणाच्या MPSC, कोणाच्या पोलीस भरती, कोणाच्या IBPS, कोणाला स्टाफ सिलेक्शन. जर कोणती संस्था कोणी निवडली तर ते दुसऱ्या संस्थाची जे वॅकन्सी आहे ते खाली जाते, तर तिथे तुम्हाला चान्स भेटणार. म्हणून इथे एक चान्स म्हणजे कट ऑफ कमी येण्याचा चान्स म्हणजे हेच आहे की इथे वेटिंग लिस्ट सुद्धा निघते आणि वेटिंग लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकते. आणि हे एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही या कमेंट बॉक्सच्या कमेंटमध्ये तुमचं नाव, त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेले होते ते सुद्धा सांगा. यानंतरचा जो व्हिडिओ येईल तो कट ऑफ रिलेटेड व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये मी प्रॉपर जसं पोलीस भरतीचा, MPSCचा,
त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या SSCच्या त्याचबरोबर IBPSच्या कट ऑफ किती राहील यावर आपण चर्चा करूया. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संस्था कशी निवडायची यावर सुद्धा मार्गदर्शन करणार आणि कोणती संस्था तुम्हाला मदत करेल याची संपूर्ण माहिती समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी, आरटी, सारथी, महाज्योतीची एक्झाम दिली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.